माझं नाव दत्तात्रय शामराव जगताप, राहणार वटार वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र. मी नेटसर्प कंपनीची उत्पादनं शेतीसाठी वापरतोय. यामध्ये आळवणीसाठी NPK आणि शेत वापरतोय. फवारणीसाठी स्टेमब्रिज, शेत आणि बायोपंचान वापरतो. कीटकनाशकासाठी आपण इंटॅक्ट आणि इंटॅक्ट प्लस वापरतोय. आता आपण या पॉली हाऊसमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये उभे आहोत आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी ह्या फळाचा रंग आपल्याला दिसतोय. त्यानंतर त्या पानाचा आकार व रंग सुद्धा आपल्याला दिसतोय. तर गेल्या 6 महिन्याच्या अनुभवावरून असं लक्षात आलं की पिकांची वाढ हा शेंडा चांगला आहे, फळांचा आकार चांगला आहे, रंग चांगला आहे. फुटवे फुटले, याला आपण फुटवे जास्त ठेवत नाही, एकच ठेवत असतो. त्यामुळे फुटवे सुद्धा जास्त फुटतात, वारंवार त्याला कट करावे लागतात. तर या पद्धतीनं आपण या शेतामध्ये कॅप्सिकमचं साधारणपणे 14 ते 15 टन उत्पादन आतापर्यंत घेतलेलं आहे आणि अजूनही साधारणपणे 10 टन माल अजून अपेक्षित आहे. विशेषतः या जमिनीमध्ये हा जो आपण NPK आणि शेत ज्या आळवणीमध्ये सोडतो त्याच्यामध्ये ह्या पिकाचा, या जमिनीचा जो पोत आहे तो चांगला असतो आणि माती अशी भुसभुशीत आणि म्हणजे आपला रवा जसा असतो, आपण रव्याचे लाडू जसे बनवतो तसं जर मातीला करता आलं आकार, तर ते मातीचा पोत चांगला असतो असं साधारणपणे म्हटलं जातं. या पिकापूर्वी मी माझ्या शेतामध्ये भात, मका, गहू यासारखी पिकं, ऊस यासारखी पिकं घेतलेली आहेत. त्यांनाही याचा वापर केलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून मी या उत्पादनांचा माझ्या शेतामध्ये वापर करतोय. आणि फळभाज्यामध्ये कारली, काकडी, दुधी भोपळा, जुकिनी यासारख्या पिकांना सुद्धा या वापर केलेला आहे. पिकांना ज्यावेळा आम्ही टोकन पद्धती करतो किंवा पेरतो त्यावेळेला या बियाणं आम्ही बीज प्रक्रिया म्हणून स्टेमरेजमध्ये बुडवून थोडंसं सुकवून आम्ही ते वापरतो. पीक उगवण्याच्या अवस्थेत असतात त्यावेळेला त्याच्यावर आम्ही NPK आणि शेतची फवारणी करतो, आळवणी घेतो. उसालाही आळवणी घेतो. अशा 2 ते 3 आळवणी घेतो. साधारणपणे फूट 1.5 फूट पीक वाढल्यानंतर आम्ही त्याच्यावर स्टेमब्रिज आणि शेत यांची फवारणी घेत असतो. यामुळं या पिकाची वाढ चांगली होते, त्यांना फांदे जास्त फुटतात, त्यांच्यामध्ये त्यामुळे फुलांची संख्या वाढते, फळांची संख्या वाढते, त्यामुळे उत्पादन सुद्धा वाढतं आणि हे उत्पादन वाढलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे. गेल्या वर्षी मी एका शेतामध्ये 10 गुंठ्यामध्ये भात केला होता. साधारणपणे आम्हाला 9 ते 10 गुंठ्यामध्ये 9 ते 10 पोती भात व्हायचा. पण यावर्षी मला 14 पोती भात झाला आणि तो सुद्धा श्रीराम सारख्या बारीक तांदळाच्या जातीचा भात झाला आम्हाला. आणि काकडी, कारली याच्यामध्ये सुद्धा आम्हाला साधारणपणे 20 ते 25% उत्पादन वाढलेलं आहे. आता माझ्याकडे जे कारलीचं शेत आहे किंवा दुधी भोपळ्याचं शेत आहे दुसऱ्या ठिकाणी, त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून मी शेत आणि NPK हे वापरतोय. तर त्यामध्ये जमिनीचा पोत अतिशय सुधारलेला आहे. जमीन अतिशय मऊ लोण्यासारखी बनलेली आहे. नांगरताना ढेकळं वगैरे उठत नाहीत. त्यामुळं शेतीचा पोत सुधारण्यासाठी या उत्पादनांचा चांगला वापर होतो आहे. मी या नेटसर्प कंपनीचा डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर मी या गेल्या वर्षभरामध्ये साधारणपणे 50 शेतकऱ्यांना तरी या बाबतीत सांगितलेलं आहे की हे उत्पादन वापरा म्हणून. आणि बरेचसे शेतकरी हे उत्पादन वापरत आहेत आणि हे उत्पादन वापरल्यामुळे त्यांना त्याचा फायदा दिसलेला आहे आणि त्यामुळं अनेक शेतकरी आता हे वापरण्यासाठी आमचा सल्ला घेत असतात. माझं शेतकऱ्यांना एवढं म्हणणं आहे की ही जी नेटसर्प कंपनीची बायोफिटची उत्पादनं आहेत, ही बायोफिटची उत्पादनं जर शेतीत वापरली तर उत्पादनामध्ये वाढ होते. कीड आली तरी सुद्धा इंटॅक्ट प्लस सारखी औषधं फवारल्यानंतर किडीचा नाश लवकर होतो आणि पिकाला जोम चांगला राहतो. या पिकाचं जर एखाद्या पिकाचं जर मूळ उपटून आपण पाहिलं तरी सुद्धा या मुळांची संख्या जास्त असते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या जास्त असते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होत असते. तेव्हा बायोफिटची उत्पादनं जर आपण वापरली तर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक येईल अशी मला आशा वाटते. तेव्हा आपण
बायोफिटची ही जी उत्पादनं आहेत ती शेतीला वापरावीत अशी माझी इच्छा आहे.